या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. आज गुरुवार 14 मे. आज मी एका नव्या दाहक लक्षणांबद्दल बोलणार आहे, जी खास करून लहान मुलांमध्ये दिसतात. आणि असं मानलं जातं की ही लक्षणं कोविड-19च्या संसर्गात गुंतागुंत वाढवतात. ही लक्षणं आपण आत्ताच का पाहतोय? इतका उशीर का व्हावा? मुलांना कोरोनाचा संसर्ग झालेल्याला आता 6 आठवडे झालेत आणि ही लक्षणं आता दिसू लागली. तर हे आत्ताच गेल्या 1-2 आठवड्यांपासून दिसू लागलंय आणि याबाबतची खूप सारी माहिती आता बाहेर येऊ लागली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला वेळ नसेल तर मी तुम्हाला काही मुख्य गोष्टी सांगतो. तर हे दुर्मिळ आहे. हे दुर्मिळ आहे म्हणून घाबरून जाऊ नका, पण खूप काळजी करण्यासारखं आहे कारण हे गंभीर आहे. याचा अर्थ खूप साऱ्या मुलांना हा त्रास होणार नाहीये, पण ज्या मुलांमध्ये हा रोग होतोय त्यांच्यासाठी काळजी करण्यासारखं कारण आहे. तर हे दुर्मिळ आहे, पण जाणून घेण्या इतपत महत्त्वाचं आहे. तर मुलांना खूप ताप येतो. त्वचेवर मोठ्या प्रमाणावर चट्टे उठतात. हातापायावर सूज येणं, उलट्या जुलाब आणि ओटीपोटात दुखणं, हातापायात वेदना आणि डोळ्यात जळजळ आणि लालिमा. हे सगळ्यांना होईल असं नाही, कारण ही फक्त लक्षणं आहेत. आणि ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवा आणि सतर्क राहा. अतिताप, हातापायांना सूज, उलट्या जुलाब, पोटदुखी, डोळ्यात लालिमा आणि तोंडातही. जर ही लक्षणं दिसली तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या. अर्थात पालकांनी नेहमीच वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा जर मूल आजारी असेल तर. पण ही खूप विशिष्ट धोकादायक लक्षणं आहेत. त्यामुळे वैद्यकीय सल्ला आणि तोही त्वरित घेणं उत्तम, कारण मुलांवर वेळीच उपचार झाले तर ती लवकर बरी होतात. उशीर झाला तर लहान मुलं उपचारांना चांगला प्रतिसाद देत नाहीत. बहुतेक प्रकरणात चांगले परिणाम मिळाले आहेत, पण खूप सारे मृत्यूही आहेत. तर हे या व्हिडिओचं सार आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रजा घेऊ शकता. पण तुम्हाला जर लहान मुलांच्या आजाराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर, आणि ही सगळी मुलं पूर्वी निरोगी होती, त्यांना कोविड-19 झाल्याचे लक्षातही आलं नव्हतं. तर पूर्वीच्या निरोगी मुलांमध्ये ही संशयास्पद उच्च प्रतीची लक्षणं दिसून आली. तुम्ही जर पुढे पाहणार असाल तर आपण या आजाराची आणखी वैशिष्ट्ये जाणून घेऊ. तर हा बालरोग आहे. मल्टीसिस्टीम म्हणजे शरीराच्या विविध अवयवांवर प्रभाव करणारी दाहकारक लक्षणे. तर सिंड्रोम हा वैद्यकीय वैशिष्ट्ये असलेल्या लक्षणांचा एक गट आहे. जसे आपल्याला सर्दी झाली की आपलं डोकं दुखतं, नाक चोंदतं, नाक वाहतं, घसा दुखतो, ताप येतो. तर हे सगळं एकत्रितपणे होतं. हे सिंड्रोम्स आहेत. पण ती सगळीच उद्भवतात असंही नाही. यातली 1 किंवा 2 लक्षणं सुद्धा दिसून येतात. तर हा लक्षणांचा गट आहे जो वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत होतो. तर असे रुग्ण अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, नेदरलँडमध्ये आढळून आले, पण चीनमध्ये मात्र आढळले नाहीत. तर हे खूप चमत्कारिक आहे. असे रुग्ण पाश्चिमात्य देशात आढळतात, पण चीनमध्ये का नाही? हे स्पष्ट करणं खूप कठीण आहे आणि या क्षणी मी याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आणि आता जेव्हा हे लक्षात आलं आहे तर मला वाटतं की चीन सरकार आणि चिली बालरोग तज्ज्ञ याचा मागोवा घेतील आणि ते काही रुग्णांचे सिंहावलोकन करून माहिती जमा करतील. पण आजवर चीनमध्ये असे रुग्ण सापडलेले नाहीत. कागदपत्रांवरून तरी ते दिसून येत नाही. बरीचशी मुलं कोरोनाच्या संसर्गाला निगेटिव्ह आढळली, पण त्यांच्यात प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज दिसून आल्या. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जेव्हा चाचण्या झाल्या तेव्हा मुलांना कोविड-19 रोग झालेला नव्हता. सगळ्यांनाही, पण खूप साऱ्या मुलांना त्यापूर्वी कधीतरी कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो. त्यामुळे त्यांच्यात अँटीबॉडीज निर्माण झाल्या होत्या. तर ज्या क्षणी आपण असं म्हणतो की हा रोग कोविड-19शी संबंधित असावा, तेव्हा तो संबंध थेट प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या पुराव्यावर आधारलेला नसून सद्यस्थितीवर आधारलेला आहे. म्हणजे आता आपल्याकडे कोविड-19 आहे, त्यात विलंब झालेला आहे आणि आता ह्या मुलांमध्ये ही लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे याचा संबंध सध्याच्या काळाशी असून जीवशास्त्रीय
किंवा सूक्ष्म जीवाणू रसायनशास्त्रातील चाचण्यांशी संबंध नाही. पुढे हे कदाचित बदलेल, पण सध्या तरी ज्याला आम्ही तात्पुरता संबंध म्हणतो, म्हणजे तो काळाशी संबंधित असतो. हे एकामागून एक घडत जातं. अजून काम करणं आवश्यक आहे, कारण असे खूप सारे रुग्ण असावेत. आपण जेवढी अपेक्षा करतोय त्याहून किमान 30% अधिक. आपल्याला 6 आठवड्यांचा विलंब झालेला आहे, म्हणजे बराच अवधी झालेला आहे. तर हे काही अमेरिकेतील संदर्भ आहेत. त्याच्या लिंक्स मी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, त्या तुम्ही वाचू शकता. तर अमेरिकेत डॉक्टर 150 मुलांच्या चाचण्या करीत आहेत. ही मुलं मुख्यत्वे न्यूयॉर्क मधली आहेत. काल मी वयोमाने पाहिली. मला असं आढळलं की ही सगळी मोठ्या वयाची मुलं आहेत. या मुलांना न्यूयॉर्कमध्ये दाखल करण्यात आलं, कारण ती जेमतेम 100 मुलं होती. त्यामुळे संख्या आणि टक्केवारी सारखीच होते. हे 21 वर्ष वयापर्यंत घडलं. तर हे फक्त लहान मुलांबाबत नाही, तर किशोर आणि 21 वर्षीय तरुण वयोगटातही हे आढळत आहे. हा तपास सध्या अमेरिकेत सुरू आहे. CNN न्यूज एजन्सी म्हणते 17 वेगवेगळ्या राज्यात असे रुग्ण सापडले आहेत. किमान 17 राज्यात. बॉस्टन जोसेफ हॉस्पिटलचे डॉक्टर बर्न म्हणतात, हे मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम आहे. करोना विषाणूमुळे हे होत नाहीये. त्यामुळे अशा रुग्णांना जेव्हा इस्पितळात भरती केलं जातं, तेव्हा त्यांच्या शरीरात कदाचित विषाणू आढळणार नाही, तर प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज आढळतात. स्पष्ट सांगायचं तर काही डॉक्टर असं म्हणतात की काय घडलं असावं, तर विषाणूने शरीराच्या काही टिश्यूजवर हल्ला केला असेल, पण दाहक परिणाम दिसण्यास वेळ लागला. काही डॉक्टर म्हणतात हे विषाणूच्या प्रभावाने असेल. डॉक्टर बर्न म्हणतात हे विषाणूच्या थेट प्रभावामुळे होत नाहीये, म्हणजे अजून हे नक्की नाही. असो, डॉक्टर बर्न असं म्हणतात, नॉट डायरेक्टली कॉज्ड बाय व्हायरस. आणि मुख्य गृहीतक असं आहे की रुग्णाच्या रोगप्रतिकारकतेमुळे हे घडते. तर हे बऱ्यापैकी स्वीकार्य आहे. कदाचित खुद्द विषाणूमुळे नाही, तर विषाणूने शरीराच्या रोगप्रतिकारकतेला उत्तेजन दिल्यामुळे ह्या किशोरवयीन मुलांमध्ये ही लक्षणं आढळत आहेत. तर ही होती अमेरिकेतील प्रकरणे. आता पाहूया युनायटेड किंगडम मधील प्रकरण. सुरुवातीला 20 रुग्ण होते, आता 100 आहेत. अजून काही ICUत आहेत. काही लगेच बरे झाले. पुन्हा यात तफावत आहे. बरेच रुग्ण जे ICUत होते ते आता बरे झाले, पण UK मध्ये काहींनी आपले प्राण गमावले. आणि 3 मृत्यू जे मला माहीत आहेत ते न्यूयॉर्क मधले आहेत. आणखी एक गोष्ट जिची मला नेहमीच चिंता वाटते ती ICUची गरज, जे जगातील काही गरीब देशात कदाचित उपलब्ध नसतील. तर यामुळे या गरीब देशात मुलांचा मृत्यूदर वाढू शकतो. In poorer parts of the world, this new multi-system pediatric inflammatory syndrome. ह्या ज्या मुलांना UK आणि अमेरिकेत ICUची सुविधा उपलब्ध झाली, ती मुले जर गरीब देशात असती तर कदाचित मरण पावली असती. तर अमेरिका आणि UK मधली ही माहिती आपण एकत्र करू. माझ्याकडे याहून अधिक सखोल माहिती आहे, पण उच्च तापमान, पुरळ, डोळे लाल होणे, हातापायांना सूज येणं, पोटदुखी, उलट्या जुलाब, गोंधळलेली मनस्थिती किंवा अतिझोप ही मुलांमध्ये धोक्याची घंटा असते. मुलं गोंधळलेली असतात किंवा त्यांना झोप येत असते. हे नेहमीच चिंताजनक असतं. सर्वसाधारण अंगदुखी, खास करून हातपाय दुखणं आणि अत्यंत धोकादायकरित्या हृदय, किडनी सारख्या नाजूक अवयवांची गुंतागुंत. किडनी म्हणजे पुन्हा हृदयाचा संबंध. ही चिंताजनक वैशिष्ट्ये आहेत. आणि रक्तवाहिन्यांची दाहकता. तर यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. किडनीला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना सूज येते. हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना सूज येते.
या inflammation, of दाहकतेमुळे course, you सूज get this येते. swelling, which is going to त्यामुळे reduce the हृदयाकडे ability होणाऱ्या to go through to रक्तपुरवठ्यात the heart घट muscle, होते. presumably. So रक्तवाहिन्यांचा evidence of सहभाग blood असल्याने vessel involvement डोळ्यातला to लालिमा, look out for. लाल Red भडक eyes, जीभ, bright or मी red खास tongue. करून हे नमूद Now, I केल्याचं don't think I've पाहिलं seen नाही, that reported पण हे कवासाकी specifically. That's a रोगातही well-known होत feature होतं. in Kawasaki मला disease. खात्रीलायकरित्या I'm not sure सांगता नाही specifically. येणार. But it's certainly a feature in children that merits an immediate medical opinion. तर ओठ फाटणं हेही लक्षण नोंदवलं गेलं. डोळे लाल होणं हे साधारणपणे सर्वच रुग्णात नोंदवले गेले. तर मुख्यत्वे जे नोंदवलं गेले ते म्हणजे रक्तवाहिन्यांची सूज. अर्थात जेव्हा डोळे येतात तेव्हा डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना सूज येते आणि डोळ्यात जळजळ होते, डोळे लाल होतात. The inflammation called conjunctivitis there. So things to look out for there. Now, अवयवांची हानी होण्यापासून वाचवण्यासाठी करावी लागणारी तात्काळ उपाययोजना. एखाद्या अवयवावर परिणाम झाल्यास त्वरित केलेल्या उपचाराने अवयव कायमस्वरूपी अधूहोण्यापासून वाचवले जाऊ शकतात. तर ही US आणि UK मधील मुलं चांगला प्रतिसाद देत आहेत. पुन्हा मला त्या गरीब देशातील मुलांची चिंता वाटते ज्यांना असे उपचार उपलब्ध नाहीत. आपल्याला या उपचारांच्या खोलात जायची गरज नाही, पण ICUतील बालरोग तज्ज्ञ इम्युनोग्लोबिलन्स, ज्यात इम्युनो प्रथिने असतात, आणि स्टेरॉइड्स वापरतात, जे खूप शक्तिशाली असतात. ही दाहकता कमी करणारी खूप ताकदवर औषधं आहेत, पण हे ICUतील बालरोग तज्ज्ञांसाठी नेहमीच आहे. मला एक प्रबंध सापडला, हायपर इन्फ्लेमेटरी शॉक इन चिल्ड्रेन ड्युरिंग COVID-19 पॅन्डेमिक. याचं खूप काळजीपूर्वक शब्दांकन केलेलं आहे. तर हायपर म्हणजे हाय, उच्च, जसं हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर, हायपरग्लायसेमिया, शुगर लेवलमध्ये. मात्र हायपो म्हणजे नेहमीच कमी पातळी, हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हायपोग्लायसेमिया म्हणजे लो ब्लड शुगर. तर हे हाय म्हणजे उच्च पातळीची दाहकता आहे. आणि शॉक, तर शॉक या शब्दाला वैद्यकीय भाषेत विशिष्ट अर्थ आहे. शॉक म्हणजे शरीरातील द्रवाच्या अभिसारणाची क्रिया, ज्याने शरीरात विविध द्रव पेशींपर्यंत पोहोचवले जातं, ती क्रिया बंद पडणं. बऱ्याचदा हे लो ब्लड प्रेशरशी संबंधित असते. आम्ही असं म्हणतो की शॉक म्हणजे लो ब्लड प्रेशर. हायपोटेन्शनमुळे शरीरातील टिश्यूजमधील प्राणवायूंची घट. जर तुम्हाला शॉकबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया माझे आधीचे व्हिडिओ पहा. शॉकबाबत मुख्य गोष्ट ही आहे की शरीरातील टिश्यूजमध्ये प्राणवायूंची घट. त्यामुळे शरीरातील अनेक टिश्यूजना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. जर आपण किडनीचा विचार केला तर किडनीला रक्तपुरवठा नाही झाला तर ती नीट काम करणार नाही. आपण हृदयाबाबत बोलत असू तर हृदयाला रक्तपुरवठा नाही झाला तर ते नीट काम करणार नाही. अर्थात आपण मेंदूबद्दल विचार केला तर मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. उल्लेखनीय धोकादायक वैशिष्ट्य आहेत ही. तर इथे ते या सिंड्रोमबद्दल म्हणताय की दाहकतेत वाढ जी मुलांमधली अभिसरण क्रिया बंद पडल्यामुळे झाली आहे, जी COVID-19 या महामारीच्या दरम्यान घडलेली आहे. ह्याचं कारण COVID-19 आहे असं ते म्हणत नाहीये. त्यामुळे लॅन्सेटमध्ये हे खूप सावधतेने लिहिलेले आहे. पण हे संशोधन नाहीये, हा एक अहवाल आहे. हे काही निष्कर्ष आहेत. तुम्हाला हवं तर ही लिंक उघडून तुम्ही यातील सर्व रुग्णांचे तपशील अभ्यासू शकता. खूप दर्जेदार अहवाल आहे. याचा संदर्भ जोडायचा झाल्यास मुलांसाठी असलेली साऊथ थेम्स रिट्रायव्हल सर्व्हिस, या भागातली 20 लाख मुलं संभवतः जबाबदार आहेत. 10 दिवसात अशी 8 रुग्ण मुले दाखल झाली. हे पाहता या मोठ्या विभागातून किमान 20 रुग्ण या एका महिन्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. तरी अजून फार नाहीये. परंतु आपल्याला माहित आहे की हा सिंड्रोम उशिराने येतो. त्यामुळे आपल्याला दक्ष राहावे लागेल, कारण मोठ्या संख्येने पुढे रुग्ण येणार आहेत. यामुळे इंग्लंडमध्ये गेल्या आठवड्यात राष्ट्रीय पातळीवर सतर्कता जाहीर केली गेली. हे जाहीर केले आहे त्या रुग्णांसाठी जे अधिक संशयास्पद आहेत.
ती सर्व Now, मुलं all जी children ह्या 10 in दिवसात this दाखल केली cohort of गेली 8 आणि पूर्वी जी निरोगी presented होती in this आणि 10-day सशक्त period होती, were previously तर fit and आपण well. इथे निरोगी मुलांबद्दल So we're बोलतोय. talking about आपल्याकडे healthy children आता here. काही आकडेवारी उपलब्ध आहे, Now, we've got a पण couple of संख्या खूप statistics कमी here. Now, आहे. the number फक्त was so 8 रुग्ण. small, these 8 cases, आपल्याला that we माहीत don't know नाही if this is हे significant. लक्षणीय आहे की नाही, But it's पण हे interesting to note महत्त्वपूर्ण that आहे 6 out of की 8 या were 8 पैकी Afro-Caribbean. 6 मुलं आफ्रो कॅरिबियन So आहेत. is this a हा रोग disease गडद that is त्वचा असल्याने affecting अधिक होतो की people with गोरी darker त्वचा coloured असल्यानं skin more हे than अजून people with lighter आपल्याला coloured माहीत skin? We नाही. don't yet know. आपल्याला No त्याचे परिणाम implications माहीत of आहेत that व्हिटॅमिन in डीच्या terms of संदर्भात. vitamin D. So that's त्यामुळे why thinking मी out हा loud, विचार the करतोय sample size is की too नमुन्यांची small, we संख्या don't know खूपच that. कमी आहे. But what I can आपल्याला report अजून माहीत with नाही, certainty पण from मी हे our निष्कर्ष data काढू शकतो is की that 6 8 out of पैकी 8 6 of these मुलं children आफ्रो were कॅरिबियन आहेत. Afro-Caribbean descent. Does याला that काही mean अर्थ anything? आहे का, Don't तर know. माहीत नाही. Don't अजून know. काहीच माहीत Too नाही. small a sample size. Could नमुन्यांची be. संख्या खूपच कमी आहे. 5 8 out of पैकी 8 were 5 boys, मुलगे so आहेत. याला काही does अर्थ that आहे mean का, anything? फक्त Well, again, मुलींपेक्षा more boys मुलगे than girls, जास्त but the आहेत. sample पण size is काही simply too ठरवण्यासाठी small. नमुन्यांची संख्या खूपच कमी आहे. कदाचित Could be मुलांना याचा affecting boys संसर्ग or जास्त होत girls. असेल. We don't know. आपल्याला अजून माहीत नाही. आता हे लॅन्सेटचे वैद्यकीय सादरीकरण आहे And, आणि हे this चांगलं is आहे good because it's कारण given in त्यात fairly, अचूक वैद्यकीय precise परिभाषा medical वापरली आहे. terminology, so we can understand this. तर Now, पहिल्या first प्रथम of all, we आपणास noticed आढळतो there's unrelated जीवघेणा fever, ताप 38 38 to ते 40 40 degrees डिग्री centigrade. So सेंटीग्रेड. that's a high fever. हा Should have खूपच checked जास्त in ताप Fahrenheit, आहे. but it's a high fever. So, हे well फॅरनहाइटमध्ये over पाहायला 100 हवं, in पण हा Fahrenheit, खूप a खूप high जास्त fever. ताप आहे. फॅरनहाइटमध्ये नक्कीच 100 पेक्षा जास्त आहे. Variable बदलणारी rash, चट्टे, but often quite a red शरीरावर and सर्वत्र pink दिसणारे rash, often covering उग्र parts of the स्वरूपाचे body. चट्टे, The कंजक्टाईव्ह conjunctiva म्हणजे is the front डोळ्याच्या layer of the वरचा eye. स्तर. So तर कंजक्टिव्हायटिस म्हणजे conjunctivitis, जेव्हा whenever आपण you see शब्दाच्या शेवटी ITIS, ITIS लिहितो याचा अर्थ त्याची दाहकता किंवा सूज. तर ITIS म्हणजे दाह, तर ही डोळ्यांच्या वरच्या स्तराची सूज. वेगळ्या शब्दात डोळे लाल होणे. पेरिफेरल ओडिमा. अमेरिकन इंग्लिशमध्ये हा ओ असणार नाही. पेरिफेरल म्हणजे साधारणपणे हात, पाय आणि ओडिमा किंवा इडिमा जर तुम्ही अमेरिकन असाल तर म्हणजे शरीराच्या टिश्यूजमध्ये द्राव साचणे. तुम्हाला तो शब्द माहीत आहे. जर तुमच्या हाताला ओडिमा आहे तर तुमचे हात सुजलेले असतील, फुगलेले असतील. तर सुजलेले आणि फुगलेले पाय, हातापायांच्या टिश्यूजमध्ये द्राव साचणं. in the hands and feet particularly. सर्वसाधारण Generalized प्रखर extremity वेदना, pain, so again, विशेषतः limbs, particularly हातापायांच्या hands स्नायूत. and feet. ह्या And this वेदना pain खूप does seem to तीव्र be आहेत, quite bad. गंभीर Severe स्वरूपाच्या आहेत. pain. ह्या वेदना कदाचित हातापायात रक्त पुरवठा कमी झाल्याने होत असतील, माहीत नाही, पण कदाचित त्यामुळेही होत असतील. Significant लक्षणीय जठरदाह, gastrointestinal symptoms. तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे पोट आणि आतडे वगैरे, म्हणजे ही पोटदुखी आहे. आणि त्याबरोबर उलट्या जुलाब वगैरे म्हणजे जठरदाह. हे सगळं शेवटी एका उग्र धक्क्याशी येऊन थांबतं. आता वेसोप्लेजिक म्हणजे रक्तवाहिन्या बंद होणं. रक्तवाहिन्या बंद होणं म्हणजे खरं तर त्या अधू होणं. हे साधारण असं घडतं. साधारणपणे काय घडतं तर ब्लड प्रेशर. कल्पना करा की तुम्ही बागेत पाणी घालताय आणि एका झुडपावर तुम्हाला पाणी उडवायचं आहे. तर तुम्ही काय करता तर तुम्ही त्या पाण्याच्या तोटीचं तोंड दाबून धरता. त्याने पाण्याची तोटी अरुंद होत जाते. त्यामुळे पाण्याचा दाब वाढतो आणि पाणी वर उंच उडतं. त्याचे तुषार उडतात. हे अगदी असंच शरीरातल्या रक्तवाहिन्यांच्या बाबतीत घडतं. तर रक्तदाब वाढण्यासाठी रक्तवाहिन्या अरुंद होत जातात या अशा. त्यामुळे रक्तवाहिन्यांची पोकळी कमी होत जाते आणि रक्ताचा दाब वाढत जातो. जेव्हा रक्तदाब कमी व्हायचा असतो तेव्हा रक्तवाहिन्या रुंद होत जातात आणि त्यामुळे रक्तवाहिन्यातील रक्ताचा दाब कमी होत जातो. तर इथं काय घडतं की जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा एक प्रतिक्षिप्त क्रिया घडते आणि रक्तवाहिन्या अरुंद होत जातात या अशा, जेणेकरून रक्तदाब पुन्हा वाढेल. पण या मुलांमध्ये नेमकं काय घडतं की जेव्हा रक्तवाहिन्या अधू होतात त्या काम करीत नाहीत, त्या तशाच राहतात, त्या पुन्हा अरुंद होत नाहीत, जेणेकरून रक्तदाब वाढेल. त्यामुळे रक्तदाब कमीच राहतो आणि रक्तदाब कमी असणं म्हणजे रक्त शरीरातील सर्व पेशींपर्यंत न पोहोचणं. उदाहरणार्थ मी आता तुमच्याशी बोलतो आहे कारण माझ्या मेंदूपर्यंत रक्त पोहोचतं आहे.
तर माझ्या गळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसा रक्तदाब आहे, जेणेकरून जे रक्त माझ्या हृदयातून येतं ते माझ्या मेंदूपर्यंत उचललं जात आहे. जेणेकरून माझ्या मेंदूत रक्त भरलं जाईल. ते रक्ताच्या दाबावर अवलंबूनच कमी रक्तदाबापासून ते उच्च रक्तदाबापर्यंत ते कितीही असू शकतं. आणि जेव्हा रक्तदाब कमी होतो तेव्हा रक्ताचा भराव कमी होतो आणि तो खूपच कमी झाला तर मी बेशुद्ध होऊन पडू शकतो. तर आपल्याला रक्तवाहिन्यांची एक ठराविक अवस्था हवी असते. रक्तवाहिन्यांची ही अवस्था बिघडते आणि मग रक्तदाबही बिघडतो आणि त्याचं रूपांतर शॉक किंवा धक्क्यामध्ये होतं. आणि शॉकमुळे रक्ताचा भराव कमी होतो, रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो. त्यातून हृदयविकाराचा धोका वाढतो. कधी कधी किडनीला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे मूत्र विसर्जनात बाधा येते. तर शॉकचा अर्थ हा होतो. या आजारात हे सगळं वाढतं. त्यामुळे यात वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं ठरतं. कारण हे पुढे सगळं वेसोप्लेजिक शॉकमध्ये परिवर्तित होतं. आणि आता याबद्दल रिफ्रॅक्टरी टू व्हॉल्यूम रेसिसिटेशन. रिफ्रॅक्टरी म्हणजे उपचारांना दाद न देणारा आणि व्हॉल्यूम रेसिसिटेशन म्हणजे टिश्यूजमधील द्रवांची कमतरता भरून काढणे. जर कुणाला लो ब्लड प्रेशरचा त्रास झाला तर वाहिन्यांमध्ये द्राव सोडला जातो आणि त्याने ब्लड प्रेशर पुन्हा वाढतं. पण जर का रिफ्रॅक्टरी टू व्हॉल्यूम रेसिसिटेशन असेल तर ते रिफ्रॅक्टरी असेल तर वाहिन्यांमध्ये द्राव सोडूनही ब्लड प्रेशर वाढणार नाही, कारण रक्तवाहिन्या प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे तो शॉक आहे. अखेरीस नॉर्ड्रेनलिनची आवश्यकता. नॉर्ड्रेनलिन हे एक असे औषध आहे जे रक्तवाहिन्यांना आकुंचित करतं. अनैसर्गिकरित्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन करविते, ज्यायोगे रक्तदाब पुन्हा वाढून मूळ पदावर येतो. ही आणखी काही औषधे हृदयाचे कार्य आणि फुफ्फुसात होणारे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दिली जातात. अर्थात ही सगळी औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिली जातात. आश्चर्यकारकरित्या या मुलांमध्ये श्वसनाच्या समस्या दिसून आल्या नाहीत. बहुतेकांच्या फुफ्फुसांना अपाय झालेला नव्हता. तर प्लुरल म्हणजे फुफ्फुसांच्या भोवतीची पोकळी, पेरिकार्डियल म्हणजे हृदयाच्या भोवतीची पोकळी आणि असायटिक म्हणजे उदराच्या पोकळीतील द्रव. मूलतः या आजारात फुफ्फुसांभोवतीच्या पोकळीत द्रव तयार होतो, हृदयाभोवतीच्या पोकळीत द्रव तयार होतो आणि उदरातील पोकळीत द्रव तयार होतो. हे डिफ्यूज इन्फ्लॅमेटरी प्रोसेसचे सूचक आहे. तर डिफ्यूज म्हणजे ह्या रोगाच्या दाहकतेची प्रक्रिया शरीराच्या विविध अवयवांमध्ये होत असते. तर हे थोडं तांत्रिक होतं. ही सगळी मुलं सिव्हिअर ॲक्यूट रिस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2च्या चाचण्यात निगेटिव्ह ठरली होती. याचा अर्थ यातील एकाही मुलामध्ये कोरोनाचे विषाणू नव्हते. कुणामध्येच कोरोनाचे विषाणू नव्हते. त्यांच्यात कोरोना विषाणूची लागण झालेली नव्हती. प्रयोगशाळेतील चाचण्यात यातील 7 मुलांमध्ये कोणताही जीवाणू आढळला नाही. तुम्हाला माहित आहे हॉस्पिटलमध्ये काय होतं? ते अनेकदा तपासणीसाठी रक्त घेतात, स्वॅब घेतात आणि हे नमुने ते मायक्रोबायोलॉजिस्टकडे पाठवतात. ते लोक मग या नमुन्यात जीवाणू किंवा विषाणू शोधतात. मग ते कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट करतात, ज्यात ते जीवाणू वाढवतात किंवा विषाणू वाढवतात. जसे अंड्यावर वगैरे ते विषाणू वाढवतात. तर ते काय म्हणतात की जीवाणूमुळे हा आजार झालेला नाही. वैद्यकीय चिकित्सेत जीवाणू मिळालेले नाहीत 7 मुलांमध्ये. मात्र एका मुलामध्ये अदिनोव्हायरस आणि एंटेरोव्हायरस सापडला होता. पण हे काही फारसं आश्चर्यकारक नाही, कारण हे विषाणू लहान मुलांमध्ये सामान्यपणे आढळतात. साधारणपणे गळणाऱ्या नाकांशी ते संबंधित असतात. त्यामुळे एका मुलामध्ये हे विषाणू सापडण्यात काहीच नवल नाही. हे अगदी सामान्य आहे. मला नाही वाटत त्याकडे लक्ष द्यायला हवं. लेखकानेही तिकडे लक्ष दिलेलं नाही. मग यात लक्षवेधी काय आहे? हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांना आलेली सूज. तर कोरोनरी आर्टरी म्हणजे ती धमनी जी हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा करते. या अतिनाजूक स्नायूला म्हणतात मायोकार्डियम, जे आकुंचन पावते आणि त्याला ही धमनी रक्त पुरवठा करते. जिला सूज आलेली आढळली, तिला जर सूज आलेली असेल तर या स्नायूला रक्तपुरवठा कमी होईल. हे अर्थात खूप गंभीर आहे. लार्ज सेरेब्रल व्हॅस्क्युलरमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. सेरेब्रो म्हणजे मेंदूशी संबंधित आणि व्हॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिनी.
तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि इन्फार्क्ट म्हणजे टिश्यूजचा तो भाग ज्याला रक्तपुरवठा थांबला गेला. तर एका मुलाचा मृत्यू अशा एका मोठ्या स्ट्रोकमुळे झाला आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या अनेक रक्तवाहिन्या बंद झाल्याने मेंदूचा रक्तपुरवठा ढासळला. काय होते की रक्तवाहिन्या मेंदूच्या विविध भागांना रक्तपुरवठा करीत असतात. असे समजा की या रक्तवाहिन्या आहेत, यातून रक्त असे वाहत असते. या रक्तवाहिन्या मेंदूच्या या भागाला रक्तपुरवठा करतात. या रक्तवाहिन्या अशा जात आहेत आणि या वाहिनीमध्ये जर रक्ताची गुठळी झाली उदाहरणार्थ, तर मेंदूचा हा भाग मृतवत होईल. ह्या भागाला इन्फार्क्ट भाग म्हणतात. सेरेबल इन्फार्क्ट म्हणजे मेंदूचा तो मृतवत भाग. तर त्या दुर्दैवी मुलाच्या मृत्यूचं कारण होतं सेरेबल व्हॅस्क्युलर इन्फार्क्ट. तर इन्फार्क्ट म्हणजे जिथला मेंदू मृत झालेला आहे, कारण त्याचा रक्तपुरवठा थांबला गेला असा याचा अर्थ होतो. तर लेखक म्हणतो की हा एक नवा गुणधर्म आहे जो पूर्वी ज्या मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता मात्र लक्षणे दिसली नव्हती त्यांच्यामध्ये दिसतो आहे. अशी मुलं ज्यांना सार्स कोरोना व्हायरस 2चा संसर्ग झालेला होता. तर हे एक कारण असू शकतं, पण ते अजून सिद्ध झालेलं नाही. पण संशयाला मोठा आधार आहे. हा नवा गुणधर्म आहे आणि हा नवाच आजार आहे जो पूर्वी न पाहिलेला, जो पूर्वीच्या निरोगी मुलांमध्ये दिसतो आहे. मुलाला जरी कोरोना विषाणू कोविड-19 रोग 6 आठवड्यांपूर्वी झालेला असला तरी पालकांच्या तो लक्षात आला नसेल, कारण मुलांना सौम्य लक्षणे दिसली असतील. पण ही गुंतागुंत सौम्य नाही आहे. हे मल्टीफॅसिटेड आहे, म्हणजे शरीराच्या अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे ते परिणाम दिसत आहेत. हा एक नवा लेख आहे आणि त्यावर क्लिक करून तुम्ही वाचू शकता. तर आपण कुठे आहोत याचा अर्थ हे नवे दाहक सिंड्रोम कोविड-19ची गुंतागुंत असण्याची खूप म्हणजे खूपच मोठी शक्यता आहे. हे त्या मुलांमध्ये घडतंय ज्यांना खूप सौम्य लक्षणं होती किंवा अजिबात लक्षणं नव्हती. त्यांची रोगप्रतिकार शक्ती इतकी उत्तेजित झाली की ही लक्षणे 6 आठवड्यानंतर दिसण्यात आली. हे खूप दुर्मिळ आहे. मी प्रार्थना करतो की असे रुग्ण पुढे मिळूच नयेत, पण असे काही रुग्ण येण्याची शक्यता आहे कारण हा मोठा विलंबाचा काळ. त्यामुळे मुलांच्या अशा आजाराकडे अधिक सतर्कतेने पाहण्याची गरज आहे. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या आणि जास्तीत जास्त मुलांना योग्य सुविधा मिळतील याची काळजी घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मला जगातल्या गरीब देशातल्या मुलांची काळजी वाटते ज्यांना ह्या सुविधा मिळणार नाहीत. पुढच्या काही दिवसात आपल्याला याची कल्पना येणार आहे की हा दुर्मिळ आजार आहे, सर्वसाधारण आहे, की अशी बरीच मुले या रोगाची शिकार होणार आहेत. फक्त काळच याचं उत्तर देऊ शकतो. या क्षणी मी फक्त चिंता करू शकतो.